या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, अक्षरा अधिपतीला भेटण्यासाठी फॅक्टरीमध्ये येते, पण त्यावेळी अधिपती त्या ठिकाणी नसतो. त्यामुळे अक्षरा ओंकारची भेट घेते आणि त्याच्याकडे निरोप देते की प्लीज तुम्ही अधिपतींना सांगा की भुवनेश्वरी मॅडमने शाळेतील शिक्षकांचे पगार केलेले नाही आहेत आणि जर शक्य असेल तर मला रात्री फोन करा. आणि त्यावर ओंकारही हो म्हणतो आणि मग अक्षरा पुन्हा शाळेत जाते. दुसरीकडे अधिपती आणि भुवनेश्वरी शाळेबद्दलच बोलत असतात. अधिपती तिला समजावत असतो की आई साहेब, आपण अशी तडकाफडकी शाळा नाही बंद करू शकत. कित्येक लोकांची घरं त्या शाळेवर सुरू आहेत आणि आता विद्यार्थ्यांचे पेपर देखील तोंडावर आले आहेत. आपण जर शाळा बंद केली तर त्यांचं किती नुकसान होईल. मात्र भुवनेश्वरी काही ऐकायला तयारच नसते. ती म्हणत असते की ही गोष्ट त्या फुलपगारांना कळायला हवी होती. उठसूट आमच्याकडे रोज उठून नवीन नवीन फंड मागत असतात. जर आम्ही त्या शाळेला असेच पैसे देत राहिलो ना तर लवकरच हे घरदार विकायची वेळ येईल आमच्यावर. त्यामुळे आता आम्ही कोणाचं काही ऐकणार नाही. ही शाळा लवकरात लवकर बंद करणार. पण तरीही अधिपती भुवनेश्वरीला समजवण्याचा प्रयत्न करत राहतो. मात्र भुवनेश्वरी काही ऐकत नाही आणि मग त्यानंतर ती या सगळ्यामध्ये अक्षराला देखील ओढते. अधिपती तिला सांगतो की मास्तरीणबाईंचा या सगळ्याशी काही संबंध नाहीये. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की असं कसं, जर त्या आमच्याशी आधीच नीट वागल्या असत्या, त्यांनी तुम्हाला घटस्फोटाची नोटीस पाठवली नसती तर आता त्यांच्यावर ही वेळ आली नसती. आता तुम्ही बघा, आम्ही बरोबर त्यांचं नाक दाबतो आणि तोंड उघडतो. आणि भुवनेश्वरीच्या अशा बोलण्यामुळे अधिपती घाबरतो. दुसरीकडे चारुहास सरांनी अधिपतीच्या लहानपणीची खेळणी काढून ठेवलेली असतात. तितक्यात आजी त्या ठिकाणी विचारतात की हे सगळं काय आहे, आता तुम्ही सापशिडीसोबत हे सुद्धा खेळणार का? तर चारुहास सर म्हणतात की नाही हो आई, ही सगळी अधिपतीच्या लहानपणीची खेळणी आहेत. मला माझ्या मुलाला तर जपता नाही आलं, निदान त्याची खेळणी तरी जपून ठेवतो. आणि त्यांचं असं बोलणं ऐकून आजींना वाईट वाटतं. पण तरीही त्या त्यांना समजावतात की काळजी करू नका, होईल सगळं ठीक. एक ना एक दिवस अधिपती तुमचंही मन समजून घेईल. पण चारुहास सर म्हणत असतात की तसं तर मला काही वाटत नाही. आणि मग त्यानंतर आजी त्यांना विचारतात की सुनबाईच्या घरी नेमकं काय झालं, ते तुमच्यासोबत इकडे का नाही आली? आणि मग चारुहास सर आजींना सांगतात की जोपर्यंत अधिपती स्वतः तिला मानाने घेऊन येत नाही ना तोपर्यंत ती इथे नाही येणार. आणि मुळात मला असं वाटत नाही आहे की यात तिचं काहीतरी चुकतं आहे, कारण त्याने त्या खोट्या बाईच्या नादी लागून त्याच्या स्वतःच्या बायकोला घराबाहेर काढलं. आता ती मुलगी या घरात परत कशी काय येईल? जेव्हा ती लग्न करून या घरात आली होती तेव्हा तिने उराशी कितीतरी स्वप्न बाळगली होती. तिला त्यावेळी अधिपती मनापासून आवडला सुद्धा नव्हता. पण तरीही तिने सगळं काही मनापासून निभावण्याचा प्रयत्न केला. या घरातील माणसांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्या बदल्यात तिला काय मिळालं तर फक्त अपमान. तुमच्या त्या भुवनेश्वरीने तिला घरातून बाहेर काढलं आणि तिच्याच बुद्धीच्या त्या दुर्गेश्वरीला या घरात आणून बसवलं. मला तर आता असं वाटते की माझ्या हातून सगळं काही निसटून गेलं आहे. आणि ते ऐकून आजी त्यांना विचारतात की तुम्हाला पत्त्यांचा बंगला बनवता येतो का? आणि त्यांनी असा अचानक विचारलेला प्रश्न ऐकून चारुहास सरांना आश्चर्य वाटते. ते विचारत असतात की आई, हे काय बोलताय तुम्ही? तर आजी म्हणतात की अहो सांगा ना, तुम्हाला पत्त्यांचा बंगला बांधता येतो का? त्यावर चारुहास सर हो म्हणतात. तर आजी त्यांना लगेच पत्त्यांचा बंगला बांधायला सांगतात. चारुहास सर बंगला बांधू लागतात तर आजी मुद्दाम तो पाडतात. तर चारुहास सर पुन्हा तो बंगला बांधायला सुरुवात करतात. आणि ते पाहून आजी म्हणतात की तुम्ही तर पुन्हा बंगला बांधायला सुरुवात केली. जसा हा पत्त्यांचा बंगला पुन्हा बांधताय ना तसंच तुमचं हे घरसुद्धा पुन्हा एकदा बांधा. तुम्ही या घरातील कर्ते पुरुष आहात. तुम्ही असं खचून जाणं बरोबर नाही. तुम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन या, नात्यांची विण घट्ट करा. आणि आजींचं ते बोलणं मग चारुहास सरांना देखील पटतं. दुसरीकडे अक्षरा शाळेत आल्यानंतर फुलपगारे सर तिला विचारतात की तू अधिपतींसोबत बोलली का? तर अक्षरा सांगते की नाही सर, पण मी त्यांच्यासाठी निरोप दिला आहे. दुसरीकडे ओंकार अक्षराचा निरोप अधिपतीला सांगतो. त्यामुळे अधिपती नाराज होत म्हणतो की मला वाटलं होतं मास्तरीणबाई इथे आमची चौकशी करण्यासाठी आल्या असतील, पण त्या त्यांच्या कामासाठी आल्या होत्या. तर ओंकार त्याला म्हणतो की अरे भावा, तू उगाच गैरसमज करून घेऊ नको. पण अधिपती काही ऐकत नाही आणि मग तो त्या ओंकारला अकाउंटंटला बोलावून घे असं सांगतो. दुसरीकडे सगळे शिक्षक फुलपगारे सरांना आपापल्या समस्या सांगत असतात. तर अक्षरा आणि फुलपगारे सर त्यांना म्हणतात की काळजी करू नका, लवकरात लवकर भुवनेश्वरी मॅडम आपला पगार करतील.
दुसरीकडे तो अकाउंटंट आल्यानंतर अधिपती त्याला विचारत असतो की आपण सगळ्या कामगारांचे आणि सगळ्या लोकांचे पगार कधी करतो. तर तो माणूस घाबरूनच सांगतो की 1 ते 5 तारखेमध्ये. आणि त्यानंतर अधिपती त्याला विचारतो की मग आता सगळ्यांचे पगार झाले आहेत का. त्यावर तो हो म्हणतो. तर अधिपती शाळेतल्या शिक्षकांचा विषय काढतो. तर तो अकाउंटंट खूप घाबरून म्हणतो की शिक्षकांचे पगार अजून झाले नाहीत, कारण भुवनेश्वरी मॅडमने अजून तसा आदेश दिलेला नाही आहे. तर अधिपती विचारतो म्हणजे. तर तो अकाउंटंट अधिपतीला सांगू लागतो की शाळेतील शिक्षकांचे पगार करण्याच्या आधी भुवनेश्वरी मॅडमची ऑर्डर येते आणि त्यांनी होकार दिल्यानंतरच मी पगार करतो. तसा पगार करता येत नाही. आणि हे ऐकून अधिपतीला आश्चर्य वाटतं. पण मग तो त्या अकाउंटंटला सांगतो की पगार आत्ताच्या आत्ता कर, आईसाहेबांसोबत मी बोलतो. पण तो अकाउंटंट घाबरून म्हणतो की तुम्ही प्लीज आधी मॅडमसोबत बोला, नाहीतर माझी नोकरी जाईल. पण अधिपती त्याला समजावतो आणि पगाराची प्रोसिजर सुरू करायला सांगतो. दुसरीकडे फुलपगारे सर पुन्हा भुवनेश्वरीला कॉल करतात आणि त्यावेळी अक्षरासुद्धा त्या ठिकाणी असते. फोन स्पीकरवर असल्यामुळे ती देखील भुवनेश्वरीचं सगळं बोलणं ऐकते. भुवनेश्वरी रागातच फुलपगारे सरांना म्हणत असते की एकदा तुमचा फोन उचलला नाही तर तुम्हाला कळत नाही का की आम्ही कामात आहोत म्हणून पुन्हा पुन्हा फोन कशासाठी करताय. मला काय मारायची घाई झाली आहे का. आणि भुवनेश्वरीचं असं बोलणं ऐकून अक्षरा खूप चिडते, पण ती काही बोलत नाही. तर चारुहास सर भुवनेश्वरीची माफी मागतात आणि पुन्हा पगाराचा विषय काढतात. पण ती म्हणत असते की कशाचा पगार, आता शाळा बंद होणार आहे, त्यामुळे पगार वगैरे आम्ही काही करणार नाही. आणि ती फोन ठेवून देते. दुसरीकडे तो अकाउंटंट अधिपतीला येऊन सांगतो की मी फाईल अपलोड केली आहे. आता भुवनेश्वरी मॅडमने संमती दिल्यानंतर सगळ्यांचे पगार होतील. तुम्ही प्लीज एकदा त्यांच्याशी बोलून घ्या. दुसरीकडे भुवनेश्वरीचं बोलणं ऐकून फुलपगारे सर तर काळजीतच पडतात. पण अक्षरा त्यांना सांगते की सर तुम्ही काळजी करू नका, आपण आपली शाळा बंद नाही होऊ द्यायची. मी पटकन बाबांना जाऊन भेटून येते. आणि मग ती लगेच शाळेतून बाहेर पडते. दुसरीकडे अधिपती भुवनेश्वरीला कॉल करतो आणि शाळेतल्या सगळ्या शिक्षकांचे पगार करायला सांगतो. तर भुवनेश्वरी चिडूनच त्याला विचारते की या पगाराबद्दल तुम्हाला कोणी सांगितलं, त्या मास्तरीणबाईच आल्या होत्या का. तर अधिपती घाबरून म्हणतो की नाही आईसाहेब. तर भुवनेश्वरी म्हणत असते की अधिपती आम्हाला खरं खरं सांगा, तुम्हाला याबद्दल कसं समजलं, कारण शाळेचे तर सगळे व्यवहार आम्ही बघतो. पण त्यावेळी मग अधिपती आवाज येत नसल्याचं नाटक करतो. तर भुवनेश्वरी म्हणते की तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी या, आम्हाला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यामुळे मग तो घाबरतो आणि घरी जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे अक्षरा चारुहास सरांना फोन करते आणि त्यावेळी ती खूप रडत असते. चारुहास सर तिला विचारतात की बाळा काय झालं आहे, तू का रडतीये. तर अक्षरा म्हणत असते की बाबा भुवनेश्वरी मॅडमने ही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. माझ्यामुळे इतर लोकांचे सुद्धा हाल होत आहेत. त्यांनी कोणाचा पगारसुद्धा केलेला नाही आहे. मला खरंच खूप टेन्शन आलं आहे. आणि त्यावेळी चारुहास सर म्हणतात की तू काळजी करू नको, मी तुला भेटायला येतो, आपण व्यवस्थित भेटून बोलूयात. पण नेमकं त्यांचं बोलणं दुर्गी ऐकत असते. तर चारुहास सर मग जास्त काही न बोलता लगेच अक्षराला भेटण्यासाठी घरातून बाहेर पडतात. दुसरीकडे आईबाबांकडे पैसे नाही आहेत आणि अक्षराचा पगारसुद्धा झालेला नाही आहे, ही गोष्ट त्या इराला समजते. आणि ती लगेच सगळ्या गोष्टींसाठी अक्षरालाच दोष द्यायला सुरुवात करते. ती आईला म्हणत असते की या सगळ्यासाठी ना ताईचा आडमुठेपणा जबाबदार आहे. तिला स्वतःचा स्वार्थ बघता येत नाही का. आता बघ भुवनेश्वरी मॅडम जोपर्यंत तिला रस्त्यावर आणणार नाहीत ना, तोपर्यंत गप्प बसणार नाही. आणि माझ्याकडे सुद्धा पैसे वगैरे नाही आहेत तुम्हाला द्यायला. आणि तिचं असं बोलणं ऐकून आई म्हणते की आम्ही तुझ्याकडे पैसे मागणार सुद्धा नाही. तर इरा रागातच घरातून बाहेर पडते. दुसरीकडे मोठे मालक त्या मास्तरनीला भेटायला चालले आहेत, ही गोष्ट दुर्गी लगेच भुवीला सांगते. आणि त्याच वेळी अधिपती भुवनेश्वरीला भेटण्यासाठी घरी येतो. त्यामुळे दुर्गी तेथून निघून जाते. तर भुवनेश्वरी पुन्हा अधिपतीला विचारते की आम्हाला खरं खरं सांगा, शाळेतील शिक्षकांचे पगार झाले नाहीत, ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगितले. दुसरीकडे चारुहास सरांची आणि अक्षराची भेट होते. तर दुसरीकडे भुवनेश्वरी अधिपतीचा हात तिच्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते की आमची शपथ घेऊन सांगा की तुमची आणि त्या मास्तरनीची भेट झालेली नाही आहे. तर अधिपती म्हणतो की हो आईसाहेब, आम्ही खरंच एकमेकांना भेटलो नाही आहेत. आम्हाला त्या अकाउंटंटकडून कळलं की तुम्ही शिक्षकांचे पगार केलेले नाही आहेत. तर भुवनेश्वरी विचारते पण तुम्ही त्याला का विचारायला गेलात. तर अधिपती म्हणत असतो की आम्ही सहज विचारत होतो आणि तेव्हा त्याने सांगितलं.
आणि मग तो पुन्हा भुवनेश्वरीला समजवण्याचा प्रयत्न करतो की त्या सगळ्या शिक्षकांची घरं आणि इतर लोकांची घरं आपल्यावर अवलंबून आहेत, आपण त्यांचे पगार वेळेत करायला हवेत. तुम्हीच म्हणता ना की आपल्याकडे काम करणाऱ्या कोणत्याही माणसाला कधीच पैशाची चिंता वाटायला नको. पण भुवनेश्वरी म्हणत असते की आत्ता आम्ही असं काही करणार नाही आहे. त्या शाळेमधून आम्हाला 1 रुपयाचा सुद्धा फायदा होत नाही. पण अधिपती म्हणतो की हे बघा आईसाहेब, या बाबतीत आपल्या दोघांचीही मतं वेगवेगळी आहेत आणि जर तुम्ही पगार करणार नसाल ना तर आम्ही कॅश घेऊन जातो आणि त्या शिक्षकांना त्यांचे पगार देतो. आणि हे ऐकून भुबीला तर धक्काच बसतो. दुसरीकडे अक्षरा रडतच चारुहास सरांना शाळेत घडलेला सगळा प्रकार सांगत असते आणि म्हणत असते की बाबा माझी चूक झाली, मी ते घर सोडायलाच नको होतं, मी अधिपतींना अंतर द्यायलाच नको होतं. जर मी तिथेच थांबले असते ना तर भुवनेश्वरी मॅडम हे सगळं करूच शकल्या नसत्या. आणि त्यानंतर ती असंही म्हणते की मला खरंच अधिपतींची खूप आठवण येते, त्यांच्याशिवाय मी नाही जगू शकत. दुसरीकडे अधिपतीचं बोलणं ऐकून भुवनेश्वरीला तर आश्चर्यच वाटतं. ती म्हणत असते की आम्हाला तर आता असं वाटते की तुमच्या तोंडून मास्तरीनबाई बोलतायत. तर अधिपती म्हणत असतो की आईसाहेब असं काही नाही आहे आणि आम्ही मुळात तुमच्या विरोधात जात नाही आहे, पण आम्हाला खरंच असं वाटतं की आपण कोणाचंही नुकसान करायला नको. आणि त्यामुळे मग नाईलाजाने भुवनेश्वरी शिक्षकांचे पगार करण्यासाठी तयार होते. त्यानंतर अधिपती त्या अकाउंटंटला फोन करतो आणि सांगतो की आईसाहेब पगार करण्यासाठी तयार झाल्या आहेत, पण जर त्यांनी तुला फोन केला ना तर त्या तुझ्यावर चिडतील, रागवतील, पण तू जास्त विचार करू नको, तुझी नोकरी जाणार नाही याची काळजी आम्ही घेतो. आणि त्यावर तोही माणूस हो म्हणतो. तर दुसरीकडे चारुहास सर अक्षराला म्हणत असतात की बाळा तू काही काळजी करू नको, आत्तापर्यंत मी गप्प होतो पण यापुढे मी गप्प बसणार नाही. त्या भुवनेश्वरीची कारस्थानं आता मी सहन करणार नाही. पण ते ऐकून अक्षरा म्हणते की बाबा तुम्ही उगाच घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका, नाहीतर पुढे जाऊन त्याचेच परिणाम आपल्याला भोगावे लागतील. पण चारुहास सर म्हणतात की नाही अक्षरा, आता तुला आणि अधिपतीला होणारा त्रास मला बघवत नाही आहे, काय करायचं हे मी ठरवलं आहे. दुसरीकडे तो अकाउंटंट घरी आल्यावर भुवनेश्वरी आधी तर त्याच्यावर खूप ओरडते, तर तो तिची माफी मागतो आणि मग भुवनेश्वरी सगळ्या शिक्षकांचे पगार करण्यासाठी मान्यता देते. तर दुसरीकडे चारुहास सर अक्षराला सांगत असतात की माझ्या एका चुकीमुळे तुला आणि अधिपतीला खूप त्रास भोगावा लागतोय, पण आता मी माझी चूक सुधारणार. आता मी त्या भुवनेश्वरीला असं बेलगाम वागू देणार नाही, तिच्या कारस्थानांना आळा घालावाच लागेल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.